नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर अनंत इंगळे द ॲग्री टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण जाणून घेऊ की मका पिकाचं 60 दिवसादरम्यान काय नियोजन केलं पाहिजे. मका पीक जवळपास 55 ते 60 दिवसाचं होतंय, काही ठिकाणी 60 ते 70 दिवसाचं होतंय. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन असतात की खत व्यवस्थापन कोणतं केलं पाहिजे, इथून पुढे मका पिकामध्ये काय काळजी घेतली पाहिजे. त्याच अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर आपल्याला सुरुवातीला आपण बघू की मका पिकामध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि काय केलं पाहिजे. तर मका पिकामध्ये 60 दिवसानंतर जे आहे तर प्रामुख्यानं जे पाणी व्यवस्थापन आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण काय होतं की दाणे भरण्याची अवस्था ही असते 75 दिवसानंतर जे कंच म्हणजे 60-70 दिवसानंतर कंच लागायला सुरू होतात आणि त्यानंतर दाणे भरण्याचीच अवस्था असते आणि दाणे ज्या पद्धतीनं पाणी व्यवस्थापन कराल त्या पद्धतीने ते दाण्यांची वाढ होत असते आणि मका पिकाला खूप मोठ्या प्रमाणात खत आणि पाण्याची गरज असते या अवस्थेमध्ये. तर मका पिकाला जर पाण्याचा ताण पडला तर आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉस सहन करावं लागतं. त्यामुळे इथून पुढे जी काळजी आहे तर ती आपल्याला पाणी व्यवस्थापन करताना कुठल्याही प्रकारचा ताण पडणार नाही. प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या वापसा आली की आपल्याला त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे. जास्त प्रमाणातही पाणी द्यायचं नाही आहे, परंतु ज्यावेळेस पाणी देण्याची गरज आहे तर त्याच वेळेस पाणी देणं अ, आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन करताना 55 ते 60 दिवसानंतर आपण दुसरा डोस देण्याची शिफारस करत असतो. तर आणि हा खूप महत्त्वाचा डोस असतो. त्यामध्ये आपण प्रामुख्यानं आपल्याला झिंकचा वापर करणं गरजेचं असतो. कारण की मका पिकामध्ये झिंकची डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणात असते आणि झिंकची डिफिशियन्सी जर मका पिकामध्ये असेल तर त्यामुळे काय होतं की जे दाणे जे भरतात तर ते व्यवस्थित भरत नाही. म्हणजे बऱ्याच प्रमाणात जे कंस आहे तर ते अर्धवट दाणे भरलेले आपल्याला दिसतात. तर ते आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला झिंकचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपण झिंक सल्फेटचा वापर खतासोबत करू शकता किंवा झिंक ऑक्साईड किंवा झिंक चिलेटेडचा वापर आपण ड्रिपद्वारे करू शकता. त्यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर आपण 10-26-26, 50 ते 60 किलो किंवा 8-24-24, 50 ते 60 किलो वापर करू शकता. सोबत 40 ते 50 किलो युरियाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. हे कॉम्बिनेशन आपण टाकू शकता. त्याचबरोबर झिंक सल्फेट जे आहे तर 5 ते 10 किलो प्रति एकर त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. याप्रमाणे आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. जर आपल्याकडे ड्रिपची व्यवस्था असेल आणि आपण पाण्याद्वारे खत व्यवस्थापन करणार असाल तर आपल्याला त्या ठिकाणी 052-34 आणि युरियाचा वापर करायचा आहे. किंवा 13-40-13चा सुद्धा आपण वापर करू शकता. परंतु 052-34चा जर आपल्याला वापर करायचा असेल तर 6 किलो 5 ते 6 किलो प्रति एकर सोबत 3 ते 4 किलो युरिया या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. सोबत आपण ऑक्साईड फॉर्ममधलं झिंक किंवा मग चिलेटेड फॉर्ममधलं झिंक आपण त्या ठिकाणी वापरू शकता 250 ते 500 ग्रॅम. हे ड्रिपमधून आपण सोडू शकता. हे 2 वेळा आपल्याला सोडायचं आहे. एक 60 दिवसाच्या दरम्यान आणि एक 75 दिवसाच्या दरम्यान म्हणजे 70 दिवसाच्या दरम्यान म्हणजे एक 10 ते 15 दिवसाचा गॅप देऊन हे 2 वेळा आपण त्या ठिकाणी सोडू शकता. हे हे सोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की नंतर आपल्या पिकाच्या वाढीनुसार आपल्याला ते म्हणजे आपली वाढ वाढ किती आहे? मका पिकाची वाढ खूप मोठ्या प्रमाणात जर झाली असताना आपल्याला अंदाज येतो, की 60 दिवसाच्या दरम्यान आपल्याला इतकी हाईट पाहिजे म्हणजे 5 ते 6 फूट हाईट पाहिजे किंवा 4 ते 5 फूट हाईट पाहिजे. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, की मका पिकाची वाढ खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे लागवड दाट झाली असेल, तर त्या ठिकाणी हाईट जास्त होते आणि खोडाचा जो आकार आहे तो कमी राहतो आणि त्यामुळे काय होतं, की कंच जे लागतात तर ते बारीक पडतात. तर आपल्याला कंचाचा आकार मोठं होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं 3-3 कंच लागतात. तर ते 3-3 कंच आपल्याचे फायदेशीर नाही. आपल्याला 1 किंवा 2च कंच एका झाडाला लागले पाहिजे. एकच कणीस आपलं टार्गेटेड आहे. त्यामुळे काय आहे, की जास्त वाढ होऊन आपल्याला त्या ठिकाणी फायदा नाही. जास्त वाढ झाली तर कणीस बारीक पडतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जर वाढ जास्त वाटत असेल तर आपण जे वरती सांगितलं युरियाचा वापर करा किंवा ड्रिपमधून युरिया वापरा. तर त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये चेंज करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला युरिया जो आहे तर तो न वापरता आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, की 05234 झिंक आणि पॅक्लोब्युटेराझोल जे कल्टार किंवा टाबोली यामध्ये मिळतं ते 30 ते 40 मिली प्रति एकर वापरायचं आहे. हे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे आपण अनुभवानुसार या ठिकाणी सांगतोय. तर याचा जर आपण वापर केला तर जी कंचांची संख्या वाढते आपली 3 ते 4 किंवा 3 किंवा जास्त कंच वाढतात. तर ते थांबून जाईल आणि जे एकच कणीस असेल किंवा 2 कणीस असेल, ते मोठं होऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दाणे आपल्याला भरलेले दिसतात. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा काय प्रश्न असतो, की आमच्या मकाच्या कणसामध्ये 3 कंच लागतायत, परंतु त्यामध्ये जे दाणे भरतायत, तर ते अर्धवट दाणे भरतायत. तर त्याचं कारणच ते आहे, की वाढ वाढ व्यवस्थापन करताना म्हणजे खत व्यवस्थापन करताना आपण नत्रयुक्त खताचा वापर जास्त करतो. त्याच्यामुळे वाढ जास्त होते आणि बऱ्याच वेळा मका पीक दाटल्यामुळे काय होतं, की त्या ठिकाणी पॉलिनेशनच्या अडचणी येतात. म्हणजे नराचे जे पोलन आहेत, म्हणजे पोलन त्या मादीच्या कंसापर्यंत म्हणजे कंसापर्यंत ते पोलन न पोहोचल्यामुळे काय होतं, की अर्धवट भरलेले आपल्याला दिसतात. तर त्या ठिकाणी आपल्याला पॅक्लोब्युटेराझोलचा वापर करायचा आहे. ते म्हणजे कसा, की 05234 झिंक
आणि पॅक्लोब्युटाझोल याचा वापर करायचा आहे. युरियाचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे. आपण ते पाण्यासोबतही सोडू शकता किंवा ड्रीपमधून सोडू शकता. हा झाला आपला खत व्यवस्थापनातील मुद्दा. त्यानंतर आपल्याला एक 75 ते 80 किंवा 85 दिवसाच्या दरम्यान अजून एक अ, खत व्यवस्थापन करायचं आहे ड्रिपद्वारे. त्यामध्ये आपण पोटॅशियम, मॅग्नेशियम सल्फेट 4 किलो प्रति एकर वापरू शकता किंवा 0050चा वापर आपण 3 ते 4 किलो प्रति एकर वापर त्या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे 2 ते 3 वेळा जरी आपण व्यवस्थापन केलं, तर आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. हे फक्त आपल्याला पोटॅशियम, मॅग्नेशियम सल्फेट एकच वेळेस सोडायचं आहे किंवा 0050 एकच वेळेस सोडायचं आहे. म्हणजे 05234 2 वेळा आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम सल्फेट 1 वेळा असं 2 ते 3 वेळा आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. हे झालं खत व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आणि दुसरा जो मुद्दा आहे तर तो कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने. मकामध्ये काय होतं की फवारणी करणं शक्य नाही आपल्याला. एकदा 60 दिवसानंतर काय होतं की मका पिकाची वाढ झाल्यानंतर आपण त्यामध्ये फवारणी करू शकत नाही आणि त्यानंतर काय होतं की जे कॉर्न बोरर आहे म्हणजे कणीस पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला बऱ्याच वेळा झालेला दिसतो आणि त्यात आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. परंतु त्यावेळेस आपण काहीही करू शकत नाही. आपण त्या ठिकाणी कीटकनाशकाची धुरळणी करू शकता किंवा मग दुसरा जो उपाय आहे तर आपण त्या ठिकाणी ड्रिपद्वारे आताच व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. 60 दिवसाचं पीक असताना जेणेकरून काय होतं की जे अंडे वगैरे जमिनीमध्ये ती अळी घालते किंवा मका पिकामध्ये बाहेरून येणारी जी अळी असेल तर त्याचं त्या ठिकाणी पतंग वगैरे असेल त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करतात. आपण त्या ठिकाणी जे पोर्टेनचा डिओ म्हणून औषध मिळतं ते 32 मिली प्रति एकर सोडू शकता किंवा मग क्लोरॅन्टेनिलपोलचे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये मिळतं आपल्याला. त्याचा वापर आपण 2 ते 4 किलो प्रति एकर खतामध्ये मिसळून करू शकता. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. नंतर तो शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मका पिकामध्ये मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, की खालचे जे पानं आहेत तर ते भाजल्यासारखे होत आहेत. म्हणजे कॉर्न ब्लाइट जो आहे तर कॉर्न लिप ब्लाइट जो आहे तर म्हणजे मका पिकावरील पानावरील करपा हा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे आणि पाणी व्यवस्थापन त्यात जे चूक आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे. म्हणजे पाणी आपल्याला जास्त प्रमाणात द्यायचं नाही, मोजकं पाणी आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेसच पाणी द्यायचं आहे. आणि फवारणीमध्ये आपल्याला जे बुरशीनाशक वापरायचं आहे त्यामध्ये ॲझोक्झिस्ट्रोबिन प्लस ट्युबॅकोनोझोल, ॲझोक्झिस्ट्रोबिन प्लस डायफेनोकेनोझोल किंवा ॲझोक्झिस्ट्रोबिन प्लस प्रोपिकेनोझोल किंवा ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन प्लस डायफेनोकोनोझोल किंवा क्लोरोथॅनोलिल प्लस डायफेनोकोनोझोल यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपण 15 ते 20 मिली प्रति पंप या प्रमाणात वापरू शकता. त्याचबरोबर 05234 आणि ऑर्थोसिलिसिक ॲसिडचा आपण त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. ऑर्थोसिलिसिक ॲसिड किंवा अमिनो ॲसिड का वापरायचं? तर बऱ्याच वेळा काय होतं की रात्री आणि दिवसाच्या तापमानातला जो फरक आहे आता आपण बघतायत की दिवसा खूप ऊन लागतंय आणि रात्री खूप थंडी असते. म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर खूप थंडी लागत होती 8-9 वाजेपर्यंत आणि आता जर आपण उन्हामध्ये गेलो तर मोठ्या प्रमाणात आपल्याला चटके लागलेला दिसतात. तर हा जो फरक आहे यामुळे काय होतं की अशा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला झाले दिसतो. ह्या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे हा काहीच वाणांमध्ये म्हणजे काही हायब्रिडमध्ये जास्त प्रमाणात आहे आणि काही हायब्रिडमध्ये कमी प्रमाणात आहे. ज्या ठिकाणी धुक्याचं प्रमाण जास्त होतं, ज्या भागात धुक्याचं प्रमाण जास्त होतं, त्या भागात त्याचा प्रादुर्भाव जास्त दिसतोय. आणि ज्या शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात पाणी साचवलं होतं किंवा पाणी दिलं होतं, त्याच ठिकाणी याचा प्रादुर्भाव दिसतो. तर पाणी व्यवस्थापन करताना थोडं नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि ऑर्थोसिलिसिक ॲसिड किंवा अमिनो ॲसिड का वापरायचं? तर असं स्ट्रेसमध्ये जो स्ट्रेस त्या झाडावरती येतो, त्यामध्ये ते झाडाला ताकद देतात आणि त्या रोगावरती रोगप्रतिकारक शक्ती तयार करून त्या झाडाला त्या ठिकाणी ताकदवार करून आपल्याला त्या ठिकाणी प्रतिकारक्षम करतात. अशा प्रकारे आपण बुरशीनाशक आणि 05234 आणि ऑर्थोसिलिक ॲसिड याचा वापर त्या रोगाच्या नियंत्रणासाठी करणं गरजेचं आहे. जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. कारण की तो रोग असा काही आउटस्प्रेड होत नाही म्हणजे जास्त प्रमाणात प्रादुर्भाव त्याचा होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की मका पिकाखालील क्षेत्र वाढल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला आता या ठिकाणी दिसून येतोय. बऱ्याच वेळा त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत पण नाही. पण यावर्षी बऱ्यापैकी त्याचा प्रादुर्भाव दिसतोय. तर त्याच्या नियंत्रणासाठी एक फवारणी आपल्याला 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान करणं गरजेचं आहे. जेवढी लवकर आपण फवारणी करून घ्याल, तेवढं फायदेशीर राहील. कारण की एकदा मका पीक जर वाढलं, तर आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करता येत नाही. अशा प्रकारे आपण मका पिकाचं 60 ते 70 दिवसाच्या दरम्यानचं जे व्यवस्थापन ते करू शकता. मका पिकाबद्दलचा आपला एक सुरुवातीला आपण एक मोठा व्हिडिओ टाकलेला होता. त्यामध्ये सर्व व्यवस्थापन दिलेलं आहे. काही अजून आपल्या अडचणी असेल तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.